आहेत काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढेजी. अतुल भाऊ, नागपूर शहरामध्ये 36 नगरसेवक आहे. तुम्ही 10 दिवस झाले, आजचा 11वा दिवस फॉर्म भरून तुम्ही एकही बैठक घेतली नाही काँग्रेसच्या उमेदवारांची, नागपूर शहरातल्या मतदारांची. असं तुम्हाला कोणी सांगितलं? माझं रोजचंच बोलणं आहे. माझ्या राजकीय जीवनामध्ये त्या लोकांशी मी रोजच भेटतो आणि सगळ्या कार्यक्रमांमध्ये आम्ही एक दुसऱ्यासोबत उपस्थित असतो, मोर्चांमध्ये उपस्थित असतो. ज्या दिवशी प्रफुल्ल गुडदेंनी चार्ज घेतला पदग्रंथाचा, त्या दिवशी सगळ्यांच्याच भेटीगाठी झाल्या, आमच्या सगळ्यांचीच चर्चा झाली. सगळेजण म्हणतात, अतुल भाऊ आपका हमारे घर पे आने की जरूरत क्या है, हमको ग्रामीणमध्ये जात आहे तसे नागपूर शहरातल्या नगरसेवकांच्या बैठका कधी घेणार आहे? झालं. माझं बोलणं सुरूच आहे ना. आजही 3 वाजता बैठक आहे, 1 वाजता माझ्या घरी पण बैठक आहे. सगळीकडे भेटणं गाठणं सुरू आहे. स्वतः विकास भाऊंनी चार्ज घेतलेला निवडणुकीचा. तर विकास भाऊ ठाकरे आहेत, संजय महाकाळकर आहेत, आता नवनिर्वाचित अध्यक्ष प्रफुल्ल गुडदे आहेत. तर विकास भाऊंनी स्वतः चार्ज घेतला, माझ्या नेत्यांनी चार्ज घेतला, तर प्रॉब्लेम काय आहे? मला तर काही अडचण दिसत नाही. माझ्या जेवढे नगरसेवक आहेत ते भाऊबंधच आहे ना आमचे. आम्ही सोबतच राजकारणामध्ये आहोत, सोबतच नागपूरमध्ये काम करतो. मोर्चे असेल, आंदोलन असेल, सगळ्या गोष्टीमध्ये तावून सुलाखून निघालेले आहे आमचे सगळे नगरसेवक नागपूरचे. भाजपचे नगरसेवक मुंबईला गेले, मुंबईवरून गोव्याला सहलीसाठी जाणार आहे. तुमचे नगरसेवक कधी जाणार, काय सांगणार? आमच्या नगरसेवकांना गरजच नाही ना. आम्ही थोडी घाबरलेलो आहोत. त्यांचे नगरसेवक तर सांगून राहिले, आमचे फोन पण आता हिसकून घेणार आहेत. म्हणजे त्यांच्या नगरसेवकांवर विश्वास नाही, पण आमचा त्यांच्या नगरसेवकांवर विश्वास आहे. ते त्या एका विचारासोबत जातील, ज्या विचारासाठी मी लढतो आहे. ज्या पद्धतीने लोकशाही संपवण्याचं काम केलं आहे, ज्या पद्धतीने फॉर्म परत घेणे, दबाव टाकणे, हे केलं आहे पूर्ण महाराष्ट्र बघतो आहे. सगळ्या गोष्टी या ठिकठिकाणी चालू आहे. त्या ठिकाणी मी जे लढतो आहे ते आमच्या नगरसेवकांच्या ताकदीच्या भरोशावरच लढतो आहे ना. आकड्यांचं गणित बघितलं, तुमच्याकडे 170च मतं आहे भाऊ, त्यांच्याकडे 3 पट मतं तुमच्यापेक्षा जास्त आहे. हे तर गणित तुम्ही मान्य कराल ना? मी 836 लोकांचा विचार करतो. आपण पाहिलं असेल की मोठे नेते आहेत नागपूरमध्ये, सन्माननीय मुख्यमंत्री आहेत, पालकमंत्री आहेत. आता केंद्रीय मंत्री नितीन भाऊ त्यांना ते विचारतच नाही, तो भाग वेगळा आहे. त्यांना विश्वासात घेत नाही, त्यांचं मोठेपण मान्य करत नाही गडकरी साहेबांचं. तो भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे, मला त्याशी काही देणं घेणं नाही आहे. ह्या लोकांनी कोणत्या मुद्द्यावर बोलले? आज पश्चिम नागपूरमध्ये क्रीडा संकुल आहे, इकडे दक्षिण नागपूरमध्ये क्रीडा संकुल प्रस्तावित आहे. 46 कोटी पाहिजे ना, 62 प्रकारचे गेम होईल. कोण उचलणार हे मुद्दे? जलजीवनचे प्रश्न आहे, फिल्टर प्लांटचे प्रश्न आहे, नगरपालिकांमध्ये मी फिरतो आहे, निधीचे प्रश्न आहे, प्रशासक काळातले बिलं देणं सुरू आहे अजूनही त्यांचे. हे सगळे मुद्दे अतुल लोंढे चांगल्या पद्धतीने विधान परिषदेमध्ये मांडू शकतो असं BJPच्या नगरसेवकांचे म्हणणं आहे. मी त्यांनाही भेटलो, ते माझे मतदार आहेत. BJP काँग्रेस हा नंतरचा मुद्दा आहे, ते माझे मतदार आहेत. त्यांना मी भेटतो आहे, सगळ्यांच्या घरी जातो आहेत, सगळे वेलकम करतात आहे. ते म्हणतात की तुमच्या घरी नाही तर तुम्ही घरी जाऊन काय करता? गेले ना काल? नाही, काल इकडले गेले ते. आणि ज्या पद्धतीनं BJP नगरसेवकांच्या घरी पण चालले. हो, माझे मतदार आहेत ते. भाजप काँग्रेसचं काय आहे? माझे मतदार आहेत ते. मी उमेदवार आहे, उमेदवार म्हणून मला जाण्याचा अधिकार आहे. पोद्दार साहेब पण चालले आमच्या नगरसेवकांच्या घरी, तर ते मतदार आहेत ना. ते राजीव पोद्दार जे उमेदवार आहे ते म्हणतात की आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे, आमच्याकडे नगरसेवक आहे आणि आमचे नगरसेवक कधीही फुटणार नाही. उलट काँग्रेसचे नगरसेवक फुटू शकतात. 60 नगरसेवक तुमचे फुटेल असं भाजपचे नेते विश्वासानं सांगतात. असं आहे की फुटू शकतात, फोडू शकतात. ईडीचा वापर, इन्कम टॅक्सचा वापर, CBIचा वापर, लोकशाहीला पायाखाली चिरडणे, हे BJPचं काम आहे. मी फुटू शकतात, क्रॉस वोटिंग हा शब्दच वापरत नाही. हा शब्दच नाही माझ्यासाठी. मी ज्या मुद्द्यांवर लढतो आहे त्या मुद्द्यांवर मी मतदारांना मतदान मागतो आहे. हे फोडणे वगैरे ही जी आहे ना, हा सत्तेचा माज आहे. हा प्रचंड पैसा जो आलेला आहे ना, त्याचा माज आहे हा. मला सगळे मतदार दिसतात आणि ते कमी आहेत. जसं परिणय फुकेंनी वेश्या म्हटलं, मतदार माझ्यासाठी देव आहे. मतदार जे आहे ना, मतदार ते ठरवतात की कोण त्यांचा प्रतिनिधी असेल, आणि हे नगरसेवक आहेत, हे निवडून आलेले आहे. मला एक सांगा, काय माझ्या TV9 मराठीशी बोलताना म्हटलं की ज्याप्रमाणे विजय वडेट्टीवार यांनी या निवडणुकीला वेश्या व्यवसायाशी तुलना केली, तसंच अतुल लोंढे म्हटले, असं ते परिणय फुके जे आहेत ते TV9 मराठीवर. बाईट नाही आहे, अशी बाईट नाही आहे. नगरसेवक वेश्या आहेत असं बोललेले आहे ते. तुम्ही पुन्हा एकदा तुमच्याच टीव्हीवर बाईट आहे, तुम्ही माझ्या बाईटच्या बाजूला त्यांची बाईट लावलेली आहे. महाकाळकर यांचं एक स्टेटमेंट होतं की अतुल लोंढे यांनी माहिती घेऊन बोलायला पाहिजे, आमच्या कुठल्याच नगरसेवकांना 10 लाखाची ऑफर नाही. त्याच्यावर काय म्हणायचं? नाही, मी असं नागपूरमध्ये नगरसेवकांना दिलं, ते नागपूरच्या नगरसेवकांचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांचं माझं बोलणं झालं. मी कुठल्या नागपूरच्या नगरसेवकाला फोन केला असं म्हटलं का मी? नगरसेवकांना ऑफर नाही. ऐकून घ्या, असं नाही आहे. हे आता 60 मतदान फोडणार आम्ही,
आम्ही फोडणार, आम्ही तोडणार, ही त्यांची भाषा आहे. कशाने फोडणार हे? हातोडा घेऊन मारणार आहे का त्यांना, का बंदुकीची गोळी मारणार आहे? काही ना काही प्रलोभन, काही ना काही दबाव टाकूनच करणार आहे ना हे. हा स्पष्ट आहे ना. नाही असं म्हणतात. मी जे म्हणतो ते किती स्पष्ट आहे, ते किती स्पष्ट आहे. सगळेच जण काही संजय माकाकरांना सांगत नसतील ना. संजय माकाकरांनी सांगितलं की आमच्या नगरसेवकांवर काही दबाव नाही आहे. मी कुठं म्हटलं? 36 नगरसेवक गटनेते आहेत. मी कुठं म्हटलं? मी तर स्पष्ट माझं म्हणणं आहे, आमचे नगरसेवक त्यांचं ऐकणारच नाही. अशा प्रलोभनाला बळी पडणारच नाही. एवढे स्ट्रॉंग आहे. हे ताऊन सुलाखून निघालेले आहे. जे होते ते गेले, ते बीजेपीत बसले आहे. आमचे ताऊन सुलाखून लढून झालेले नगरसेवक आहे. स्वाभिमानी आहे, पक्षाशी एकनिष्ठ आहे. ऑफर कोणाला? ग्रामीणच्या नगरसेवकांना दिल्या नगरसेवकांना दिल्या. माझ्याकडे तुम्हाला म्हटलं ना, त्यांनी अननोन कॉलर आय डीवरून केला. दम असता तर त्यांनी कॉलर आय डीवरून केला असता. काही पुरावे सादर करा. नोन कॉलर आय डीवरून म्हणजे आता सांगून ठेवलं सगळ्यांना. सगळे म्हणले की भाऊ आता काळजी करू नका, आपण बढिया आता आलं तर रेकॉर्डिंगच करून घेऊ. मग तुमच्यासमोर रेकॉर्डिंगच म्हणतो त्यांनी केलं तर. आता जर हिंमत केली ना, तुमच्यासमोर रेकॉर्डिंग पुराव्यानिशीच येणार मी समोर. शेवटचा प्रश्न, काय विश्वास आहे? कारण की भाजपचे नेते दावा करतात प्रचंड पारडं जड. आपण आकड्यांचा खेळ बघितला, आकडे बघितले ते त्यांच्या बाजूनं आहे. 836 पैकी मेजॉरिटी त्यांच्याकडे आहे. तुमच्याकडे मेजॉरिटी नाही, आकड्यांचं गणित नाही. ही निवडणूक मास निवडणूक नाही, नगरसेवकांचे मतं आहे. असं आहे की त्यांनी कसिनो मांडला आहे. मी लोकशाहीचे मूल्य, लोकशाही, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायता, महानगरपालिका यांचे प्रश्न, निधीचे प्रश्न, योजनांचे प्रश्न, हे सगळे मुद्दे घेऊन मी जनतेसमोर चाललो आहे. ते काय घेऊन चालले आहे? आकडे. ते काय घेऊन चालले आहे? फोडू. त्यांचं काय म्हणणं आहे? पैसे देऊ. फोडू म्हणजे काय? तर पैसे देऊ. हेच नगरसेवक बाहेर जाणार नाही शैलीला. 100%. कोण गेलं? हे जाणार की नाही हे विचारतो. नाही, कशाला जातील? काय मी तुम्हाला सांगतो, हा आमचा काँग्रेसचा आताचा नेता, कार्यकर्ता हा ताऊन सुलाखून लढून यांच्यासोबत समोर उभा आहे. यांच्यासोबत लढून तो निवडून आलेला आहे. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे, विश्वास नाही गॅरंटी आहे. आमचे लोक आता हल्ले ना, ते काय हलवू शकतात ना. आमचे लोक एकही फुटणार नाही, फुटण्याचा प्रश्न येत नाही. आम्ही सगळ्यांकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन हा मतदार म्हणून आहे. ते मतदार आहे आणि मुद्द्यावर त्यांनी मतदान करावं अशा आम्ही प्रचार करतो आहे. ते तोडणे, फोडणे, दबाव, लोभ, प्रलोभन हे बीजेपीची भाषा, आमची नाही. नक्कीच काँग्रेसचे नगरसेवक सहलीला जाणार नाही, आमचे नगरसेवक फुटणार नाही असा दावा केलेला आहे काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांनी. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.